नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, सर्वांसाठी घरे ही जी काही केंद्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल, याच्यासारख्या केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत ज्या काही गरिबांसाठी एक प्रकारे राज्य शासनाने महत्त्वाची अशी योजना आणलेली आहे, त्याच्यामुळे बेघर लोकांना घरे मिळत आहेत। आता मध्यंतरी शासनाने असं देखील सांगितलं होतं की ज्यांना घरकुलाचे ज्यांचे हप्ते थकलेले आहेत, तसेच ज्यांचं वाढीव जे 50,000 रुपये येणार आहेत, तर ते नेमकं कधी येणार अशी घरकुल लाभार्थ्यांना एक प्रकारची प्रतीक्षा होती। आणि त्या संदर्भात मध्यंतरी सातारा या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील एक मोठा कार्यक्रम घेऊन आपले माननीय मुख्यमंत्री साहेब यांचा एकत्रित असा मोठा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये 10,000 कोटी रुपयांचं वितरण केलं गेलेलं होतं। आता यासाठी काही तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या, त्याच्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नव्हते। परंतु काल म्हणजे 22 मे 2026 रोजी राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून केंद्र सरकारचे 6,000 कोटी आणि राज्य सरकारचे 6,000 कोटी असे एकत्रित 10,000 कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे। त्याच्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांचे घराचे पहिला हप्ता थकला असेल, दुसरा हप्ता, तिसरा असा जे काही हप्ते थकलेले असतील, तर त्या हप्त्यांचं वितरण आता लवकरच केलं जाणार आहे। कारण जी काय अडचण होती ती होती फक्त निधीची, तर त्या निधीला देखील आता राज्य शासनाने एक जी आर काढून मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळे येत्या काही दिवसामध्ये ज्यांचा घरकुलाचे हप्ते थकलेले असतील त्यांना हे हप्ते जमा व्हायला डीबीटीच्या माध्यमातून मदत होणार आहे। त्याच्यामुळे जो काही वाढीव 50,000 होतं त्यातले 35,000 रुपये बांधकामासाठी आणि 15,000 रुपये त्या सोलर दिव्यासाठी, तर ते जे 35,000 रुपये त्याचं देखील वितरण केलं जाणार आहे। धन्यवाद।